रोहित पवारांनी पार्थ पवारांना जमिनीवर राहून काम करण्याचा सल्ला दिलेला आहे. काय कसं बघता येते? हे बघा, आदरणीय पार्थदादा पवार हे अजितदादा पवारांची सावली आहे. अजितदादांचं रक्त आहे. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री असताना, अर्थमंत्री असताना आदरणीय दादांनी अनेक लोकांच्या समस्या दूर केलेल्या आहेत. आदरणीय दादांना कधीही प्रसिद्धीची हाव कधी लागली नाही. तशाच पद्धतीने अजितदादांचे सुपुत्र म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पारदादांकडे पाहत आहे. पारदादा हे कधीही प्रसिद्धीच्या मोहात नसतात. पारदादा अनेक लोकांचे ज्या वेळेस त्यांची भेट, काही सर्वसामान्य ह्या महाराष्ट्रातील युवक असतील, युवती असतील, शेतकरी असतील, कष्टकरी लोक असतील, जेव्हा पारदादांची भेट घेतात, पारदादा त्यांच्या समस्याचं निवारण करतात, त्यांच्या मदतीला धावून जातात. ती केलेली मदत ते कधीही प्रसिद्धीस आणत नाहीयेत. रोहित दादांना माझी एक विनंती आहे की आपण ज्या पद्धतीचा सल्ला आदरणीय पारदादांना दिलेला आहे, आपण प्रसिद्धीशिवाय या महाराष्ट्रामध्ये राजकारण करू शकत नाहीये. तसं आदरणीय पारदादांचं नाही आहे. पारदादांना कधीही प्रसिद्धीचा मोह नाहीये, कुठल्या व्हिडिओचा मोह नाहीये. कुठे ऍक्शन करून एखादी मदत करावी, ऍक्शन करून एखादं काहीतरी बोलावं, असा धंदा पारदादांचा नाहीये. त्यामुळं आपण आपल्या पद्धतीने काम करावं, असं एक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतोय. कुठेतरी रोहित पवारांनी टीम करून प्रदेश अध्यक्षांना टार्गेट केलं जाते का? वारंवार अजितदादाच्या ज्या अपघातावरून त्यांना हे करण्याचा प्रयत्न, मतदान करण्याचा प्रयत्न होतो. हे बघा, आदरणीय अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतलेला आहे त्या वेळेस खऱ्या अर्थाने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असतील, जेव्हा अजितदादांनी निर्णय घेतला त्या वेळेस सक्षमपणे आदरणीय अजितदादांच्या पाठीशी, अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी या लोकांनी कशाची पर्वा न करता आदरणीय अजितदादांच्या पाठीशी उभं राहिले. आज अजितदादांच्या मृत्यूनंतर, अजितदादांच्या अपघाती निधनानंतर तुम्हाला माहित असेल की या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजितदादा गेल्यानंतर फक्त आदरणीय अजितदादांच्याच पक्षाला टार्गेट केलं जातंय, हे तर संपूर्ण महाराष्ट्राला कळतंय. अजितदादांनी जेव्हा पार्टी वेगळं करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून रोहितदादा पवार असतील, त्यांची टीम असेल किंवा आपल्या खासदार लाडक्या आदरणीय सुप्रियाताई सुळे असतील, त्यांचे देखील बहुतांश प्रेम आदरणीय अजितदादांच्या पार्टीवर आहे. म्हणून असं होतंय, शेवटी कसं आहे माहितीये का, सत्याचा विजय होत आलेला आहे. आदरणीय अजितदादा हे सत्याच्या मार्गावर कधीही खोटं न बोलणारा हा नेता या महाराष्ट्राने गमावलेला आहे. आदरणीय अजितदादांना सत्याच्या बाबतीमध्ये कधीही अजितदादा सत्याच्या बाजूने चालणार होते. एखाद्याला शब्द दिला तर त्या शब्दामध्ये कधीही बदल अजितदादाच्या माध्यमातून होत नव्हता. आता काही जण शब्दामध्ये बदल करतात, जी गोष्ट घडलेली असते ती कुठे घडली नाही असं करून कांगावा करण्याचं काम तुतारी गटाकडनं होतं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि मी आज तुम्हाला सांगतो, त्या महाराष्ट्रातील अजितदादांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आदरणीय ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असेल, भुजबळ साहेब असेल किंवा धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्या पाठीशी आदरणीय अजितदादांचा कार्यकर्ता यांच्या सोबत असणार आहे. कारण की हे पडत्या काळामध्ये अजितदादांसोबत होते. आणि आज या महाराष्ट्रामध्ये आमच्यासाठी सर्वस्व जर कोण असेल, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनीत्रावहिनी पवार आहेत, आदरणीय पारदादा आहेत, आदरणीय जयदादा, हे आमचं या महाराष्ट्रातलं नेतृत्व आहे.